मुंडवाले दवल्या पांगेचे गोरे चाल चाला चांद सूर्य रविनला रविनलाल दिली रंगवा बहीण भावाच्या प्रेमाची कमी नाही कैशाची बहीण भावाच्या प्रेमाची कमी नाही कैशाची रवीला सुद्धा या ठिकाणी छान दाढी वगैरे केली जाईल, सजवलं जाईल आणि नाभिक समाजाचे सदस्य आलेत, त्यांची सुद्धा मस्करी या ठिकाणी महिला वर्गाकडून चालू आहे बघा. नमस्कार मंडळी, कशा सर्वजण. मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या अखंड जीवना कोळीवाड्यामध्ये. छान छान लग्नाचे व्हिडिओ, हळदीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळतातच आणि छान कोळीवाड्यातल्या या प्रथा रीतिरिवाज आपण आपल्या व्हिडिओ मार्फत दाखवतोय आणि श्रीवर्धनची जी परंपरा आहे तुम्हाला पाहायला मिळतेच. पण आपण आता पुन्हा एकदा आलेलो आहोत ते म्हणजे निकिताच्या आत्याच्या घरी आणि आकाकडे आलेलो आहोत. निकिताचं आत्याचं घर हे खालच्या जीवनामध्ये आहे आणि बघा इथे आत्याचा मुलगा जो आहे रवी आणि रमण हे दोघं भाऊ आहेत. पण आत्या आणि रमणचे बाबा वगैरे या देवाघरी गेलेले आहेत, ते इथे नाही आहेत. पण त्यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आपला जो आत्याचा ज्येष्ठ पुत्र आहे रवींद्र, त्याचं आज शुभविवाह आहे. चला तर मुहूर्ताच्या हळदीला आता सुरुवात होणार आहे आणि छान छान गाणी, कोळीवाड्यातल्या प्रथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या आपल्या रवीच्या हळदीला आणि आपल्या लग्नाला. कुलदैवत घेऊन आपल्या घरी आलेला आहे आणि या ठिकाणी आता रवीला आता आभूषणं घातली जातील, दागिने घातले जातील. छान आमची कोळी गाणी पुन्हा एकदा आपल्याला या रवीच्या हळदी निमित्ताने ऐकायला मिळतात बघा.
या ठिकाणी आता रवीला मुहूर्ताची हळद लागणार आहे आणि मुहूर्ताच्या हळदीची इकडे सुद्धा तयारी या ठिकाणी आपले महिला वर्ग करतात बघा. दाराशी गोण्या लोटीवार परकसवार दाराशी गोण्या लोटी के कबूल परले आगोया नूरू बड़ी के कारण पारीचा करिया पारीचा राम येते कले राम येते शिपा रे मारिया येते करे करे मारी गुंपीते मारी हारे दीचे चारा धरतारी माता झाडे हळदीचे देवता दवतारी हळदी देवता दौल्या वारुहरी राजा बैसोनी दौल्या वारुहरीच्या सवासीन त्यांच्या संगती मनीषा सवाची काय मी वर्णुले मनीषा सारखा मानी खूज गे गौराणी बरी आले उरी काय मुंगारी गोट भरले दौल्या बैलानी उर्धा मुंगाचे बरी आले गोणीये पुऱ्या चालती नागवरले वाणीये त्यांच्या संगती बागाय सवासी वर्णुगे बागाय सारखा मांडी तोज गे गद्राणी बरी आले गोट गवरले दौऱ्या वैरा सवासी त्यांच्या संगती लता कायरी वर्णुगे
लाता सारखा मानी तुझ गे मानी चलतानी भरी आले पुरी देखाय मुंगानी गोटे ग भरले दवल्या बैलानी उदा गो गेला बनायो आमचा रवीनलाल दीन रंगवा आमच्या रवीनलाल दीन रंगवा जीवन्या गावातून रामदेवाला बोलवा जीवन्या गावातून रामदेवाला बोलवा आमच्या रवीनलाल दीन रंगवा आमच्या रवीनलाल दीन रवीनलाल दीन रंगवा आज हळदीचा दिवस किती चांगला आज हळदीचा दिवस किती चांगला आमच्या रवीनलाल दीन रंगवा आमच्या रवीनलाल दीन रंगवा मूर्त दे जला खंडराव द्यावाचे हाती पाच ग पावला देव चालून येते हळदीची पावला देव लावून येते रवी बालाचे मोरोता येते त्याचा मोरो तू चालून देती मूर्त दे जला रामू द्यावांचे हाती पाच ग पावला देव चालून येते हळदीची पावला देव लावून येते रवी बालाचे मोरोता येते त्याचा मोरो तू चालून देती मूर्त दे जला बटू भिरामनाचे हाती त्याचा ग मोरो तू चालून देती मूर्त दे जला मूर्तरणी बाईचे हाती त्याचा ग मोरो तू चालून देती मूर्त सुटला चांदा सोरव्याचे हाती त्याचा ग मोरो तू चालून देती देऊनी महिलांना बोलवा मान देऊनी महिलांना बोलवा आमच्या रवीनलाल दीन रंगवा आमच्या रवीनलाल दीन रंगवा त्याच्या मामाना हळदीला बोलवा त्याच्या मामाना हळदीला बोलवा आज रवीनलाल आमच्या रवीनलाल दीन रंगवा त्याच्या काकाना हळदीला बोलवा त्याच्या काकाला हळदीला बोलवा आमच्या रवीनलाल दीन रंगवा पहिल्याच बाच्याचे लग्नाची लगीन घाई मामाची पहिल्याच भाच्याचे लग्नाची लगीन घाई मामाची पहिल्याच भाच्याचे लग्नाची लगीन घाई मामाची पहिल्याच भाच्याच्या लग्नाची घाई झाली मामाची बहीण भावाच्या प्रेमाची कमी नाही कैशाची बहीण भावाच्या प्रेमाची कमी नाही कैशाची कमी नाही पैशाची बहीण भावाच्या प्रेमाची कमी नाही कैशाची भावाच्या प्रेमाची कमी नाही कैशाची नाचा चला
लावा हळद लावा रवी नवऱ्याला हळद लावा हळद लावा रवी नवऱ्याला हळद लावा रवी नवऱ्याला हळद लावा हळद लावा ओ रवी नवऱ्याला लावा हळद लावा रवी नवऱ्याला हळद लावा हळद लावा रवी
गाणी सुद्धा आपल्याला या आपल्या आजीची पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात आणि तेलवण चालू आहे इकडे. रवीचं एकाच दिवशी हे लग्न कार्य आहे. मुहूर्ताची हळद आता लागली आणि तेलवणी छानपैकी ऐकायला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि इथे या ठिकाणी आंघोळ सुद्धा रवीला घातली जाईल बघा. न्हाववणी आहे इथे. आणि इकडे बघा नाविक समाजाचे सदस्य आलेले आहेत आणि छान रवीची आता दाढी वगैरे या ठिकाणी होणार आहे. सुंदर अशी ही प्रथा एका दिवसाची. रवीचं लग्न आज आणि मुहूर्ताची हळद लागली, तेलवणी झाली, न्हाववणी झाली आणि छान आता थोड्या वेळात रवीला सजवलं जाईल. इकडे छान अशी हसी मजाक सुद्धा आमच्या या कोळीवाड्यातल्या लग्नामध्ये पाहायला मिळतं. छान आता रवीला सुद्धा या ठिकाणी छान दाढी वगैरे केली जाईल, सजवलं जाईल आणि नाविक समाजाचे सदस्य आलेत, त्यांची सुद्धा मस्करी या ठिकाणी महिला वर्गाकडून चालू आहे बघा. छान नाविक समाजाकडनं या ठिकाणी मोहमा, म्हणजे आमच्या कोळीवाड्यात याला मोहमा म्हणतात. आणि इकडे आजी बघा, जे नाविक समाजाचे सदस्य आहेत त्यांना छान असं रंगवतात. हे हसी मजाक आणि खेळीमेळीने हे सगळे आमच्या कोळीवाड्यातले जे लग्न हळदीचे कार्य आणि सर्व कार्य तुम्हाला आपल्या या जीवना कोळीवाड्यात, मुळगाव कोळीवाड्यात पाहायला मिळतात. छान असा हा मोमोचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला बघा. आणि आपले बबन जे आहेत नाविक समाजाचे सदस्य, यांना सुद्धा छान असं सजवलेलं आहे बघा. आणि छान ही हसी मजाक या आमच्या प्रथा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. आणि हसी मजाक जो आमचा हळदीमध्ये चालू असतो तो पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी नाविक समाजाला एक शिदा या ठिकाणी दिलं जातं बघा. शिदा या ठिकाणी छान अशी रवीची दाढी सुद्धा त्यांनी केलेली आहे. आणि हा मोमोचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय बघा.
संगे फिरसी उर्मिला बाया गगनावर लक्ष्मण संगे फिरसी उर्मिला बाया गगनावर वासळी भवरी भवता पायी वाजती आले दिवाना चित्राची पैस बाबोळे बाबोळे रत्नाते काले बया पाऱ्या बांधवले यलदोरे बांधवले यलदोरे त्याची पाना चित्रानी त्याची पाना चित्रानी बरी आई बोले रत्नाते निंबया पार पाचे चारी कोणू मनपै नाते कोणू नवरा मंडपी नाते बाबा गौती पाठ मनपाचे चारी कोणू मनपी नाते कोणू नवरा मंडपी नाते आई गौती पाठ मनपाचे चारी कोणू मनपी नाते कोणू नवरा मंडपी नाते सीता गौती पाठ मनपाचे चारी कोणू मनपी नाते कोणू. छान गाण्यांसोबत आता रवीची नाववणी झालेली आहे जी पाहायला मिळाली. छान या आजींची गाणी आपल्याला दर वेळेस हळदीला लग्नाला ऐकायला मिळतात. यांचे नाच सुद्धा आमचे कोळीवाड्यातले नाच पाहायला मिळतात. हा एकाच दिवसाचा हा रवीचा हळदीचा लग्नाचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्या वेळातच आपल्याला भरडकोल कोळीवाडा सुद्धा पाहायला मिळणार आहे. आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा. कोळीवाड्यातली हळद आणि लग्नाच्या ह्या प्रथा आपल्याला आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत. छान मुहूर्ताची हळद रवीला लागली, त्यानंतर तेलवणी झाली. या ठिकाणी मांडवामध्ये त्याला नाववणी केली, मोमोचा कार्यक्रम झाला आणि छान हसी मजाक मध्ये आणि या प्रथा आपल्या कोळीवाड्यातल्या पाहायला मिळतात. आता या ठिकाणी असणार आहे ती म्हणजे हसरत उजवणी. बघा एकाच दिवसात हे सगळे कार्य कशा पद्धतीने आपल्या कोळीवाड्यात होतात. इकडे आजींची गाणी चालू आहेत बघा. हसरत उजवणीसाठी या ठिकाणी तयारी चालू आहे बघा. आता मुलाच्या मामांना या ठिकाणी मान दिला जातो, जो मानपान दिला जातो. सगळे मामा मुलाचे मामा या ठिकाणी येतील आणि हसरत उजवणीचा हा कार्यक्रम आता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर आपला रवी निघणार आहे भरडकोल मध्ये. हसरत उजवणीसाठी या ठिकाणी तयारी चालू आहे बघा. मुलाच्या मामांना या ठिकाणी जो मान दिला जाईल आणि हसरती देवाला या ठिकाणी आमंत्रण, सर्व देवांना या ठिकाणी आमंत्रण केलं जाईल. आणि त्यानंतर हसरतीचा हा आपल्या कोळीवाड्यातला जो रीतिरिवाज, जो प्रथा आहे, जो मामांना लग्नाच्या दिवशी मान दिला जातो पहाटे पहाटे, तो आपल्याला पाहायला मिळतोय बघा. सर्व मामा, मुलाचे मामा या ठिकाणी येतील, पंचमंडळी येतील, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील बघा. चला या ठिकाणी रवी बघा कुलदेवतेजवळ विडा ठेवतोय आणि आता छान आमच्या या कोळीवाड्यातल्या अखंड जीवना कोळीवाड्यातल्या या कोळी प्रथा ज्या तुम्हाला पाहायला मिळतात लग्नाच्या. छान रवीचं हे लग्न आज दुपारी
3:15 वाजता भरटकोल या आपल्या कोळीवाड्यात पाहायला मिळणार आहे। पण तत्पूर्वी आपल्याला छान मुहूर्ताची हळद, त्यानंतर तेलवणी, मामावणी, मोमोचा कार्यक्रम आणि आता हसरत उजवणीचा हा कार्यक्रम जो मामाना या ठिकाणी मुलांकडनं मान दिला जातो, नवऱ्या मुलाकडनं, तो आपल्याला पाहायला मिळतोय। मुलाचे मामा या ठिकाणी आता हजर राहतील आणि त्यांना या ठिकाणी मान दिला जाईल, तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। बघा, हे सुद्धा जे मामा आहेत, प्रभाकर मामा, यांना सुद्धा विचारलं गेलं की भाच्यासाठी काय आणलंय, तर यथाशक्ती काहीतरी आणलंय। छान बघा, या ठिकाणी ज्या ओट्या आपल्या आसरतीच्या या दिवशी दिल्या जातात त्या पाहायला मिळतात। सगळे मामा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, रवीचे मामा। छान असा हा हसरतीचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी मामांना मान दिला जातो, मामांना ओट्या दिल्या जातात आणि आता थोड्या वेळाने म्हणजेच दुपारी 2:15 वाजता भरटकोल येथे आपल्या रवीचं शुभविवाह आहे आणि त्यानंतर त्याला भरटकोल कोळीवाडा सुद्धा पाहायला मिळणार आहे। आणि आता या ठिकाणी एकाच दिवशी हा संपूर्ण कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय। रवीची हळद, त्यानंतर तेलवणी, या ठिकाणी मांडव स्थापना, सगळं काय आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हसरत उजवणी चालू आहे। आपले आजोबा सुद्धा आहेत बघा या ठिकाणी। छान बघा, रवीला आशीर्वाद देण्यासाठी आपले आजोबा सुद्धा आलेले आहेत आणि इकडे आता भोजनाची या ठिकाणी तयारी सुद्धा चालू आहे बघा, जेवणाची, कारण का दुपारी या ठिकाणाहून जायचं आहे, त्याच्यामुळे मांडवामध्येच हे जेवण या ठिकाणी आलेल्या पाहुणे मंडळींना वगैरे दिलं जाते बघा। छान इकडे सुद्धा जेवणाची व्यवस्था महिला वर्गाकडनं केली जाते बघा। पुऱ्या या ठिकाणी, पुऱ्यांसाठी हा साचा बघा, छान साचा पाहायला मिळतोय आणि इकडे पुऱ्या तळल्या जात आहेत बघा, हे बघा। छान कोळीवाड्यातली जी हळद, लग्न आणि विविध कार्यक्रम असतील तेव्हा एकजूट आपल्याला पाहायला मिळते या महिला वर्गांची आणि छान एकीने ह्या सर्व आपापली जबाबदारी करत असतात। इकडे पुऱ्या तळतात आणि पापड सुद्धा छानपैकी तळून झालेले आहेत बघा, पोह्यांचे पापड दिसत आहेत, छान फुललेले आहेत आणि छान छान गाणी आमच्या कोळीवाड्यातली तुम्हाला ऐकायला मिळतातच। चला, हसरत उजवणीचे कार्यक्रम चालू आहेत त्या ठिकाणी आणि छान या ठिकाणी आता भोजनाची व्यवस्था सुद्धा केली जाते बघा। पंक्ती आता बसतील आणि थोड्या वेळातच आपण या ठिकाणाहून भरटकोल या ठिकाणी निघणार आहोत। या ठिकाणी पंक्ती बसलेल्या आहेत बघा, पाहायला मिळतात आणि पापड बघा, छान पोह्यांचा पापड सुद्धा आपण खाणार आहोत आणि छान इथे निकिता सुद्धा आहे बघ, जेवण वाढते आणि आपण पाहिलं की रवीची या ठिकाणी आपल्या अखंड जीवना कोळीवाड्यातल्या खालचा जीवना कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळतोय। रवीची छानपैकी मुहूर्ताची हळद आपल्याला पाहायला मिळाली, कारण का आज एकाच दिवशी हे सर्व कार्य आहे, लग्नाचं कार्य आहे आणि दुपारी आता आपण निघणार आहोत या ठिकाणाहून। पंक्ती वगैरे जेवून झाल्यानंतर भरटकोल या ठिकाणी आपल्याला आपल्या कोळीवाड्यातल्या या ज्या प्रथा आहेत त्या मी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो। श्रीवर्धनच्या परंपरा आहेत, ज्या प्रथा आहेत, रीतिरिवाज आहेत आपल्या देवदेवतांच्या, त्या सुद्धा पाहायला मिळतात, सणांच्या पाहायला मिळतात आणि असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। चला तर आता आपण थोड्या वेळात निघणार आहोत पुढच्या व्हिडिओला, तो म्हणजे आपल्या रवीचा भरटकोल येथील कोळीवाड्यातला लग्न सोहळा। तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद।